सर्व धामणी ग्रामस्थांना प्रथमतः जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना वंदन करून आज खऱ्यानं अर्थानं जगद्गुरू तुकाराम महाराजांची बीज आहे। खरं तर तुकाराम महाराजांना सामान्य शेतकरी आणि छत्रपती शिवरायांना सामान्य शेतकऱ्यांची कळकळ होती। आज सर्व ग्रामस्थ धामणी ग्रामस्थ आज एक दिवसीय उपोषणासाठी बसलेले आहेत। उपोषणाचा विषय सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण का धामणी परिसर हा सातत्यानं दुष्काळग्रस्त परिसर आहे। त्यांची चूक आहे का या ग्रामस्थांची या ठिकाणी जन्माला आलो म्हणजे? खरं तर निसर्गसुद्धा या ग्रामस्थावर कोपलेला आहे आणि शासनसुद्धा या ग्रामस्थावर कोपल्यासारखं माझ्यासारख्याची धारणा झालेली आहे। आंबेगाव तालुक्यातील धामणी हा परिसर जरी या भागामध्ये इकडं पाहिलं तर शिरूर तालुक्याचा जवळ असणारा परिसर, एकीकडं MIDC डोकवते, खेड तालुक्यात MIDC डोकवते आणि आंबेगाव तालुक्याला या भागाचं वरदान सातत्यानं राहिलेलं आहे। उपोषणाचा विषय फार काय अवघड नाही आहे शासनाच्या दृष्टीने, परंतु शेतकऱ्यांनी एकत्र येणं ही काही चूक नाही। उजव्या कॅनलवरनं यांनी पाणी मागितलं, पाणी परवानगी शासनाने दिली, परंतु पाणी परवानगी देत असताना विजेशिवाय पाणी येऊ शकत नाही हे शासनाचं धोरण आहे। काही धोरणं जरी तुम्ही आखली असली तरी अंतर किती आहे, तो सोलर पंप किती वेगाने पाणी टाकेल, प्रति हाऊस किती पाणी पडेल हे सुद्धा सामान्य शेतकऱ्याला कळतं, पण हे शासनाच्या मजूर अधिकाऱ्यांना कळत नाही, MSEBच्या। खरं तर ग्रामस्थांनी उपोषण चालू केलं हे शिवसेना पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले आहे। आम्ही साहेबांशी फोनद्वारे या विषयाची चर्चा केली, परंतु पारगाव या ठिकाणी साहेबांनी तुम्हाला शब्द दिला आहे, तुम्ही तो प्रस्ताव माझ्याकडे द्या, मी तो तुमचं वीज कनेक्शन सर्वांना देण्याचा मान्य मागणी करून मुख्यमंत्री महोदयांकडे पुन्हा आपण जाऊ आणि तो हा विषय मार्गी काढलो। खरं तर हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। मग सामान्य शेतकऱ्यांसाठी काम जर करायचं नसेल तर लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार आपल्यासारख्याला राहत नाही, हा माझ्यासारख्याचा धारणा झालेला आहे। लोकांच्या सोयीसाठी हे जर शासन नसेल, लोकांना जर न्याय देता येत जर आपल्याला नसेल, तर आपण काय या जनतेच्या विश्वासाला सातत्यानं जनतेचा विश्वासघात करताय? निवडणूक आली की आम्ही तुम्हाला DP बसून देऊ, आम्ही तुम्हाला DP मोफत देऊ, अशा वल्गना करणाऱ्या पुढाऱ्यांना माझा सवाल आहे। खरं तर वाणी साहेब, या योजनेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळतोय हे सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे का नाही मला माहीत नाही। अशा प्रकारच्या योजनेला सामूहिक गटाला जिल्हा परिषद उपसा सिंचन योजना करून देते, या लोकप्रतिनिधींना का ठाऊक नाही हे मला कळत नाही। ठीक आहे, तुम्ही आम्हाला अप्रोच झाला असता तर आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न केला असता, परंतु आम्ही जनतेच्या बरोबर आहोत, धामणी गावच्या बरोबर आहोत। शिवसेना परिवार धामणी गावच्या बरोबर सातत्यानं राहीन। तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आलात, हा लढा चालू केलात, परंतु सागरभाऊ मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा तुम्ही गावात उपोषणाला बसलात वाणी साहेब, मी आझाद मैदानावर उपोषण केलेले, डिंबा धरणाच्या बोगद्याच्या विरुद्ध आणि कलमोडीच्या विरुद्ध मी आझाद मैदानावर उपोषण केलेलं आहे। पाहिलं आपण सर्वांनी, डिंबा धरणाचा बोगद्याला सुद्धा त्या टायमाला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी स्थगिती द्यायला लावलेली, नाही बोगदा करून द्यायचा, तो आमचा अधिकार आहे। मग त्या डिंबा धरणातलं पाणी धामणीकरांना का मिळू शकत नाही? त्या डिंबा धरणातलं पाणी सातगाव पठारातल्या जनतेला का मिळू शकत नाही? यासाठी तो आमचा आवाज होता। माझी मायबाप शासनाला विनंती आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही फोनद्वारे संपर्क साधला। खरं तर तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे, जेवढे बचत गट आहेत एक एक प्रतिनिधी घ्या, शनिवारी साहेबांनी वेळ दिलेली आहे, तुम्ही सर्वांनी एकत्र या, आम्ही तुमच्याबरोबर येऊ,
शनिवारी साहेबांबरोबर मिटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांची सुद्धा आपण वेळ घेऊ आणि हा प्रश्न तुमचा मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे आश्वासन द्यायला आलो नाही, तुमच्याबरोबर कृतीत येऊन तुमच्याबरोबर काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आश्वासन देणं हे काय पुढाऱ्याचं काम असतं. मी शिवसेना ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्यासाठी कटिबद्ध राहील एवढी आज शिंदे साहेबांच्या वतीने ग्वाही देतो. आदरणीय शरददादांशी सुद्धा, जुन्नरच्या आमदार यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे. नजीकच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर या आणि आमच्याबरोबर येऊन आदरणीय शरददादांच्या माध्यमातून आपण शिंदे साहेबांकडे जाऊ आणि लवकरच आपला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. परंतु माझी तुम्हाला करंजकेले साहेब विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून करायला लावली, पण जिल्हा परिषदनं याला निधी देतोय. हा निधी जिल्हा परिषदचा सुद्धा आपण या राहिलेल्या योजनेसाठी घेऊया, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाठपुरावा करून देऊन राहिलेल्या शेतकऱ्यांच्या योजनासुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून मार्गी लावूया. आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय देवदत्तजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर तुम्हाला सुद्धा देवदत्तजींनी माझी विनंती आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना शनिवारची वेळ दिलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना आपलं शिष्टमंडळ तयार करा, आपण सर्वजण, तुम्ही सुद्धा देवदत्त निकम साहेब आमच्याबरोबर या, साहेबांच्या पुढे आपण हा विषय नेऊ. लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे वीज कनेक्शन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. खरं तर वीज महामंडळ एवढं चोरटं झालेलं आहे. एखाद्या दूध उत्पादक कंपनीवाल्याने कनेक्शन मागितलं का त्याच्यासाठी 10-10, 20-20 किलोमीटरची लाईन करता आणि आमच्या शेतकऱ्यांना डीपी देऊ शकत नाही. लाज लज्जा तुम्हाला वाटली पाहिजे. तुम्ही स्वतंत्र फीडर नेता त्यांच्यासाठी, कारण का मोठे पुढारी आहेत ना, आणि मग सामान्य शेतकऱ्यांसाठी तुम्ही योजना बनवू शकत नाहीत का? अशा प्रकारचं कचकाऊ धोरण तुम्ही जर राबवत असेल या आंबेगाव तालुक्यामध्ये, तुम्हाला सांगतो आंदोलन करण्याची गरज नाही हो. अर्धनग्न आपण त्यांना करूया, आपण का अर्धनग्न व्हायचं? अधिकाऱ्यांना अर्धनग्न करूया, अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आपण जन आंदोलन छेडूया. तुम्ही चोरटे कनेक्शन देता. वीज महामंडळ कुणाच्या बाजूने काम करते या जनतेच्या समोर आम्ही आंबेगाव तालुक्याच्या सर्व आम जनता ही नक्कीच भविष्यामध्ये आणेल. तुम्हाला एखाद्या सामान्य शेतकऱ्यांनी जर कनेक्शन मागितलं तर तुम्ही म्हणता नाही आहे, आणि एखाद्या मोठ्या ग्राहकांनी मागितलं, एखाद्या उद्योजकांनी मागितलं तर तुमच्याकडे सगळ्या योजनेचे फॉर्म असतात आणि सामान्य शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे योजना बदलू शकत नाहीत का तुम्ही? सोलर ही पर्यायी योजना आम्ही जागा देऊ तुम्हाला, आम्ही दामणी गावात जागा देऊ, इकडं गावात जागा देऊ. तुम्ही जर म्हणत असाल शेतकऱ्याच्या कृषी पंपापाशीच जागा पाहिजे, कुठनं जागा आणणार? दामणी गावच्या गायरान जर असेल तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला गायरान मिळवून देऊ. गावरान नसेल तर तुम्हाला अन्य गावामध्ये गायरान उपलब्ध करून देऊ, आणि त्या ठिकाणच्या योजनेचं कनेक्शन हे शासनाला वीज देता येते, आणि ते कनेक्शन विजेच्या मार्फतनं तुम्हाला आम्हाला वीज महामंडळ देऊ शकतं. अशा कन्वर्ट योजना अनेक आहेत. तुम्ही जनतेपुढे ठेवा ना. लबाड पुढाऱ्यांसाठी तुमच्या योजना आहेत आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी नाही. अशा प्रकारचं कचकाऊ धोरण जर हे वीज महामंडळ राबवत असेल तर भविष्यामध्ये वीज महामंडळावरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊन आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. शिवसेना परिवाराच्या वतीनं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला हे मीटिंगचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. माझ्यासोबत आमचे उपजिल्हा प्रमुख अजितजी चव्हाण आहेत. आम्ही सर्वजण तुमच्या मार्केटशी खंबीरपणे उभे राहून तुमचा प्रश्न जोपर्यंत तडीत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशी ग्वाही देतो. थांबतो. आपल्या आंदोलनाला शिवसेना परिवाराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.